ओम गुरुवे नमः. मी प्रियंका. पळणीस्वामी हे मानवी क्षमतेच्या पलीकडे असलेले दिव्य स्वरूप आहे, जे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या अवताराशी थेट संबंधित आहे. त्यांच्या जीवनातील अद्भुत लीला, श्रीपादांच्या गुप्त योजनांचे पालन, भक्तांचे रक्षण आणि आध्यात्मिक मार्गदर्शन हे त्यांच्या कार्याचे मुख्य अंग आहे. त्यांनी अनेक जन्मातून साधकांसाठी मार्गदर्शन केले, साधकांचे जीवन समृद्ध केले आणि श्रीपादांच्या उपासनेत अनन्य सेवा बजावली. पळणीस्वामींची ही कथा आपल्याला श्रद्धा, ज्ञान आणि आध्यात्मिक साधनेचे महत्व शिकवते. तसेच त्यांच्या दिव्य व्यक्तिमत्वाची गूढता आणि महानता उलगडते. आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ वाचताना पळणीस्वामी महाराज यांचा उल्लेख वारंवार येत आहे. आज आपण पळणीस्वामींबद्दल थोडीशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रय यांचे पहिले आणि प्रमुख अवतार मानले जातात. ते 1320 साली आंध्र प्रदेश मधील पिठापुरम येथे जन्मले. त्यांचे वडील होते अप्पलराजा शर्मा आणि आई होती सुमती. त्यांनी लहानपणापासून वेद शास्त्र यांचा अभ्यास केला. म्हणतात की 7 वर्षाच्या वयात त्यांचे वेदाध्ययन पूर्ण झाले होते. संसार बंधन स्वीकारण्याऐवजी त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी संन्यास स्वीकारला. त्यांनी भारतातील विविध तीर्थस्थळ जसे की काशी, बद्रिकाश्रम, गोकर्ण, श्रीशैलम अशा पवित्र स्थळांना भेट दिली. शेवटी त्यांनी कुरवपूर येथे निवास केला. तिथेच त्यांनी आपले तप, आध्यात्मिक लीला केली. हे मानले जाते की ते व्यक्ती स्वरूपातच काही काळ राहिले आणि नंतर त्यांनी जलसमाधी, मर्यादित शरीराचा त्याग घेतला. परंतु त्यांच्या भक्तांमध्ये त्यांच्या जीवत्वाची म्हणजे चिरंजीवित्वाची श्रद्धा आहे. म्हणजे तेजस्वी आध्यात्मिक तत्व अजूनही अस्तित्वात आहे. त्यांच्या उपदेशांचे मुख्य तत्व भक्ती, गुरुभक्ती, नीती, धर्म, श्रद्धा, सेवा हे होते. म्हणजेच त्यांनी भक्तांना मार्ग दाखवला की केवळ नामस्मरण, भक्तिपूर्वक सेवा व गुरुप्रीती यांनी आध्यात्मिक प्रगती होते. त्यांच्या चरित्राचे संकलन म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ आहे. यात त्यांच्या जीवनातील कथा, लीला, प्रवास, कोटी, चमत्कार, भक्तांवरील कृपा अशा सर्वांचा समावेश होतो. श्रीपाद श्रीवल्लभांचे विस्तृत चरित्र आजवर अज्ञात होते. त्यांचे समकालीन असलेल्या शंकर भट्ट यांनी लिहिलेले चरित्र संस्कृत भाषेत होते आणि नंतर त्याचा तेलुगू भाषेत अनुवाद झाला. श्रीपाद श्रीवल्लभांचे आजोबा श्री बापनाचार्यलू यांच्या 33व्या पिढीत हे चरित्र प्रकाशित होईल असे मूळ ग्रंथात लिहून ठेवले असल्याने आजवर इतर भाषेत तो ग्रंथ अप्रकाशित राहिला. बापनाचार्युलीचे 33वे वंशज मल्लादी गोविंद दीक्षित यांच्या कारकिर्दीत हा ग्रंथ प्रकाशित झाल्याने ग्रंथात लिहून ठेवलेले भविष्य अचूक ठरले असे आपल्याला म्हणावे लागेल. हैदराबादचे सिद्ध योगाचार्य श्री हरिभाऊ जोशी नेटुरकर म्हणजेच भाऊ महाराज यांनी त्याचा मराठी व हिंदी भाषेत केलेला अनुवाद सरस असून त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ व दत्त संप्रदाय याबद्दल खूपच नवीन व महत्वपूर्ण माहिती उजाडात आल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथामध्ये उल्लेखलेल्या अनेक घटना भविष्यकाळात खऱ्या ठरल्याची प्रचिती सर्वांना आलेली आहे. त्यातील काही गोष्टी आज अनेकांना नवीनही वाटतील. श्री दत्तप्रभूंचा दुसरा अवतार श्री नरसिंह कारंजा तर तिसरा अवतार स्वामी समर्थ अक्कलकोट हे बहुसंख्य दत्तभक्तांना व सामान्य जनांना माहिती आहे. पण तसा स्पष्ट उल्लेख त्या ग्रंथामध्ये आहे. हनुमंत जेव्हा द्रोणगिरी पर्वत उचलून नेत होते तेव्हा त्या पर्वताचा तुकडा या इथे पडलेला आहे. या पर्वताला मरुत्व मल्ले पर्वत असं म्हणतात. याचा अर्थ जो मरणासन्न अवस्थेत पोहोचलेला आहे त्याला पुन्हा जीवदान देण्याचे सामर्थ्य असलेला पर्वत म्हणजे मरुत्व मल्ले पर्वत. कन्याकुमारीतून शंकर भट्टाचा कुरवपूरच्या दिशेने प्रवास सुरू होतो. हा प्रवास सुरू असताना या प्रवासाबरोबरच चालू होते श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र. कन्याकुमारी, कुरवपूर, पिठापूर करून परत कुरवपूरला येऊन श्री शंकर भट्टाचा प्रवास संपतो व श्रीपादांच्या चरित्राचा समारोप होतो. प्रवासाच्या पहिल्या दिवशी शंकर भट्टास कन्याकुमारी जवळ मरुत्व मल्लेच्या गृहेत वृद्ध तपस्वी भेटतात. त्यानंतर सिद्धेंद्र योगी, वल्लभदास, तिरुमलदास, पळणीस्वामी, आनंद शर्मा, सुभय्या श्रेष्ठी, नामानंद, रविदास, धर्मगुप्त, बंगारप्पा, भास्कर शास्त्री असं करत करत एक एक पात्र श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताच्या
रंगमंचावर येऊन शंकर भट्टासोबत वार्तालाप करत स्वतःची अनुभूती व श्रीपादांबद्दल अत्यंत माहिती देत आपला रोल सुंदररित्या पार पाडून रंगमंचावरून निघून जाते. परंतु हे पडद्यामागे गेलेले पात्र पुन्हा पुढील अवतारात पुन्हा त्या चरित्राच्या रंगमंचावर येते. शंकर भट्ट विचित्रपुरातील राजसभेत रुद्रातील नमक चमक विश्लेषण करून तिथे अचानक हे बोलतात की सर्व सृष्टी म्हणजे परमाणूंचे रहस्य असून कनाद महर्षी त्याविषयी मोठे जाणकार होते. आपण हे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथामध्ये आता वाचलेले आहे. पुढे जेव्हा ते जातात तेव्हा शंकर भट्टास माधव नंबुद्री भेटतो व तोही सोबत कुरवपूरला श्रीपाद दर्शनासाठी निघतो. डोंगराळ भागात वाटचालीत त्यांना मध्ये रस्त्यामध्ये पळणी स्वामींचा आश्रम लागतो. ते ज्यावेळेस त्यांचा शोध घेत होते त्यावेळेस पळणी स्वामीच गुहेच्या बाहेर येऊन दोघांनाही त्यांच्या नावाने हाक मारतात. शंकर भट्टाने विचित्रपुरात कनाद महर्षींचा जो कनसिद्धांत सांगितलेला असतो तो कनसिद्धांत तू आता मला सांग असे पळणी स्वामी त्यांना म्हणतात. ते असेही त्यांना सांगतात की मी दर 300 वर्षांनी श्रीपादांच्या आज्ञेनुसार शरीर बदलतात. ते तिथे असेही सांगतात की मी आता 300 वर्षाचा झालो आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या आदेशानुसार मी आता हे शरीर त्याग करून पुन्हा तरुण शरीरामध्ये 300 वर्षासाठी राहणार आहे. याच ग्रंथामध्ये आपण आणखी वाचतो की समस्त सृष्टी चालवणारा महासंकल्प म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. कन सिद्धांत 249 ब्रह्मकमळाबद्दल सांगत या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ 108 वर्षापूर्वी येऊन गेल्याचे सांगतात. त्यानंतर पळणी स्वामी 10 दिवसांसाठी सूक्ष्म रूपाने कुरवपूरला 10 दिवसांसाठी जातात. दरम्यान माधव नंबुद्रीला सर्पदंश होतो आणि त्या सर्पदंशाने तो गतप्राण होतो. नंतर पळणी स्वामी त्याला पुनर्जीवित करतात. त्यावेळेस माधव सूक्ष्म स्वरूपात पूर्व पिठापूरला जातो. तेथील श्रीपादांचे विश्वरूप दर्शन नागलोकांचे अनुभव त्याला येतात. शंकर भट्टास मात्र ध्यानात श्रीपाद दर्शन न होता साईबाबा व त्यांच्या संबंधित शिर्डीतील घडामोडी दिसतात. पळणी स्वामी कुरवपुरात श्रीपादांनी गुप्त होण्याचा बेत सांगणे, अन्यका परमेश्वरनी श्रीपादांना समजूत घालून तो बेत पुढे ढकलणे, नरसिंह सरस्वती अवतार संकल्प, स्वामी समर्थ अवतार संकल्प, ध्रुव व येशू, साईबाबा, टेंबे स्वामी, राम समाधी, रामकृष्ण परमहंसाची समाधी अशा सर्वात गूढ विषयावर शंकर भट्टास ज्ञान देतात. हे सर्व आपण 2-3 अध्यायामध्ये यातलं काही आपण या ग्रंथाच्या 2-3 अध्यायामध्ये वाचन केलेलं आहे. पण मग हे पळणी स्वामी यांचा आपण या अध्यायात वारंवार उल्लेख करत आहोत. हे पळणी स्वामी आहेत तरी कोण? सध्या ते 300 वर्षाचे झालेत आणि आता परत ते शरीर बदलून पुन्हा 300 वर्षासाठी राहणार आहेत. ज्यांना शंकर भट्ट राजसभेत काय बोलला होता ते पूर्ण माहिती आहे. किंवा त्यांना भविष्यकाळ, भूतकाळ आणि वर्तमान काळ हे तिन्ही काळामधलं ज्ञान ज्ञात आहे. तर पळणी स्वामी हे मनुष्य नाहीत, कारण मानवी शरीराला मर्यादा बंधन आहेत. तर पळणी स्वामी आहेत शंकर पार्वतीचे पुत्र व गणपतीचा भाऊ कार्तिकीय, ज्यांना दक्षिण भारतामध्ये मुरुगन सिद्धार म्हणतात. सिद्धार म्हणजे सिद्ध. हे कार्तिक स्वामी दक्षिण भारतात कायम सिद्ध रूपात असतात. श्रीपादांच्या घराण्याच्या पाटीलकी असलेल्या ऐनवल्ली गावात जेव्हा बापनाचार्य सुवर्ण गणपती यज्ञ करण्यासाठी गेले तेव्हा यज्ञाच्या पूर्णाहुती समयी साक्षात गणपतीने प्रकट होऊन आहुती स्वीकारताना मी पिठापुरात गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व कला संपन्न श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतार घेणार असल्याचे घोषित केले. श्रीपाद सांगतात की माझ्यातील गणेश तत्व जगाला दर्शवण्यासाठी मी गणेश चतुर्थीच्या दिवशी अवतरलो. असं हे गणपती व श्रीपादांचे अद्वैत आहे. गणपतीचा पुत्र लाभ हा नंतर लाभात महर्षी झाला. नंतर तो सत्य ऋषीश्वर, भास्कराचार्य, नंदगोपाळ व बापनाचार्य म्हणजे श्रीपादांचा आजोबा झाला. तर गणपती स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ झाला. नंदी हा विरूपाक्ष म्हणून कन्या कांबेचा भाऊ झाला. मग कार्तिक स्वामी तरी मागे का राहणार? आणि कार्तिक स्वामी पळणी स्वामी झाले व मदुराई जवळ डोंगर रांगामध्ये गुहेत राहिले. तेथील गुहांना अजूनही पळणी हिल्स हे नाव आहे. ते सिद्ध रूपात होते. ते शौचास बसत त्यावेळीही शंभो शंभो असा निनाद घुमे. लोकांना ते गैर वाटे की शौचास बसताना शंभूचं नाव कसं बरं घेतात. राज दरबारात तक्रार केल्यावर त्यांना तिथे पाचारण करण्यात आले. त्यांना पळणी स्वामींना विचारण्यात आले की तुम्हाला तुमचा अपराध मान्य आहे का? त्यावेळेस पळणी स्वामी मौनच राहिले.
त्यांना परत 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 तोच प्रश्न विचारला की तुम्हाला तुमचा अपराध मान्य आहे का? तरीही ते मौनच राहिले. त्यावर त्यांना तो प्रदेश सोडून जाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. आणि अचानक आसमंतात पूर्ण आसमंतामध्ये शंभो शंभो आवाज घुमायला लागला. तेव्हा तो आवाज कुठून येतो हे पाहिले असता पळणी स्वामींचे शरीर व्हायब्रेट होत असून त्यातूनच शंभो शंभो आवाज प्रसारित होत असल्याचे लक्षात आल्यावर पळणी स्वामींना राज सन्मान देण्यात आला. श्रीपादांना जेव्हा कुरवपुरात गुप्त होण्याची भावना झाली तेव्हा पळणी स्वामींना कुरवपूरला पाचारण करण्यात आले होते. तेव्हा सहोदरी श्री वासवी कन्यका परमेश्वरी कन्यकांबा प्रकटल्या व श्रीपादांना त्यांचा संकल्प 10 वर्षासाठी पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली. तसेच गुप्त झाल्यानंतर पीठापुरात अवधूत रूपात प्रकट होणे, शरणागत भक्तांचे रक्षण करण्यासाठी पीठापुरातून समाधीतून कार्यरत राहणे हे सर्व निर्णय पळणी स्वामींच्या उपस्थितीत घेण्यात आले. हे सर्व पाहता आपल्या लक्षात येईल की हे सर्व मनुष्याच्या क्षमतेतील नाही तर श्रीपादांच्या अंतरंग व्यक्तिमत्वाच्या कार्यक्षेत्रातील या लीला आहे. 25 मे 1336 रोजी पळणी स्वामींनी त्यांचं जुनं जीर्ण शरीर जे 300 वर्षाचं होतं ते सोडून नवीन तरुण शरीर पुनश्च 300 वर्षासाठी धारण केले. म्हणजे सन 1636 पर्यंत त्यांचे हे शरीर धारण करणे ही असामान्य बाब आहे. म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ अवतारातील पळणी स्वामी हे श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज अवतारात सिद्ध नावानेच प्रमुख सेवकाच्या रूपात काशीपासून सेवेत आले. ते थेट श्री गुरु सन 1458च्या गुरु प्रतिपदेला गुप्त होईपर्यंत प्रत्यक्ष सेवेत गाणगापुरात होते. त्यानंतर ते गाणगापूर मठ व्यवस्थेत प्रत्यक्ष प्रकट रूपात होते. मठ संगम व मूळ गुरुचरित्राची व्यवस्था लावून तेही गुप्त रूपात श्री गुरूंच्या सेवेत आजही आहे. व गाणगापूर, कुरवपूर, पिठापूर, वाडी, औदुंबर, गिरनारची व्यवस्था ते पाहत आहेत. जसं आजोबा बापनाचार्यावरील अतूट प्रेमाचं प्रतीक म्हणून श्रीपादांनी श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी अवतार बापनाचार्याच्या रूपात घेतला, तसेच सिद्धाच्या अपार सेवेचं प्रतीक म्हणून श्रीपादांनी स्वामी समर्थ अवतार हा सिद्धाच्या रूपात घेतला. श्रीपाद श्रीपाद आहे तर सिद्ध हा सिद्धांत पाद आहे. पळणी स्वामींनी जेव्हा शंकर भट्टासमोर जुन्या जीर्ण शरीराचा त्याग केला तेव्हा श्रीपादांचा व्याघ्रेश्वर तेथे प्रकट झाला व तो ते जीर्ण शरीर विसर्जनासाठी घेऊन गेला. माझी दत्तसेवा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा प्रत्येक आशीर्वाद आणि प्रतिसाद माझ्या सेवेला नवीन ऊर्जा देतो. श्री गुरुदेव दत्त. ओम श्री साईराम.